वासड्या दिवाळीला फटाक्यासाठी 5 रुपये मागायला, चड्डीत नाही फटाका फोडला तर माझं नाव नाही. काय बोल. तर मला एक कळत नाही, ह्याला धडा शिकवण्यासाठी तुम्ही तुमची कागदपत्र का चालून घेता? माझ्या चड्डीत त्या वासड्या ह्याच्या चड्डीत फोडणार आहे ना, ह्याच्या चड्डीत मला आता वाटलंय की स्वतःच पहिला ट्रायल का माझा. का रे भांडू, शुल्लक शुल्लक गोष्टींवर कशाबद्दल ऐकतोय काय? काय? थांबा. सरपंच शांत व्हा. का हा काय ग्रामसभा सुरू आहे म्हणून मुळात तुमच्या वडिलांचं नाव या रस्त्याला देता येणार नाही. का हा इथे का आहे इथे? हा. काय करायचं सरपंच, खाली का असता, वर निघून जा ना एकदाचे. झाडावर नाही गप्पा बसा. तुमच्या वडिलांचं नाव देता येणार नाही एवढं लक्षात घ्या. हा. तुमचे वडील काही कर्तबगार नव्हते. मुळात गावातल्या अनेक लोकांच्या मनात त्यांच्याविषयी जरा संशयच आहे, त्यांच्या कृतींविषयी. खरं आणि स्पष्ट सांगायचं तर त्यांच्याविषयी जरा घृणाच आहे यांच्या सगळ्यांच्या मनात. काय ना, जाळीत बसणे, दारू पिणे, बायकांना पाहून शिट्टी वाजवणे हे काही शौर्य आणि कार्य नव्हे. त्यामुळे त्यांचं नाव आपल्याला रस्त्याला देता येणार नाही. कोणी दुसरा माणूस आहे का गावातला कर्तबगार, ज्याचं काही शौर्य आहे, त्याने काही कार्य केलंय, ज्याचं नाव देता येईल? मास्तरानू, मी अगदी स्पष्ट शब्दात सांगतो, माझ्या आजोबांचं नाव द्या. माझ्या आजोबांनी स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरुद्ध रेटून घोषणा दिल्या होत्या. या आयशीच्या भावाच्या घोषणा द्यायला नाही, अख्ख्या गावाला खरं माहितीये. म्हणजे फक्त ह्याच्या घरात वेगळं सांगतात. म्हणजे म्हणजे काय? म्हणजे काय मास्तरांनो, 1947ची गोष्ट आहे. त्या काळातली गोष्ट आहे. काय झालं, आपल्या गावावर ना इंग्रजांची धाड पडली होती. तर इंग्रज आपल्या घरात घुसायचं आणि एकेकाला धरून न्यायचं असं ओरडत ओढत. त्यावेळी ह्याचा जो आजोबा आहे का नाही, तर भारती नावाच्या पोरीबरोबर चिवडा खायत बसला होता. नमस्कार मंडळी, आता सुरू होणार आहे निराशेच्या ओहोटीचा आणि मनोरंजनाच्या भरतीचा खेळ. अर्थात आता सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, चौगुले सूत ओंकार यांच्या घरी आज आलेले आहेत एक ज्योतिषी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचं उज्ज्वल भविष्य पाहण्यासाठी. जे घेऊन मंचावर येतात आपले इरसाल विनोदवीर. ए ईशा, ए ईशा, काय करतेस? हा उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. हे काय करतेस काय तू? गावात नवीन पाखरू आलंय जणू. तुम्ही पण ना. दोन्ही रोल तूच करणार आहेस? दोन्ही रोल तूच करणार आहेस? सरपंच पण आणि लावणीवाली बाई पण तूच करणार आहेस? हा, काय चाललंय हे चौगुल्यांच्या घरात? वाफ घेते हो, दिसतंय ना तुम्हाला, तरी विचारता तुम्ही. कुठली पद्धत वाफ घ्यायची? वाफ घेते. वाफ घे. इंजिन आहेस का वाफेचं? वाफ घेऊ द्या मला तुम्ही. नीट घे जरा. पावसाळ्यात केस भिजतात ना, सर्दी होते आमच्या सारख्या लोकांना. थांब जरा. मला सांग, फार वर्षांपूर्वी मी नवीन रेडियमचं घड्याळ घेतलं होतं. आणि ते तुला दाखवायला मी चादरीत तुला घेऊन गेलो होतो, आणि त्यानंतर घडलेला अपघात कुठे? म्हणजे आपला मुलगा कुठे? ओंकार कुठे? ओंकार तो आंध्रे आगासी बनायला गेलाय. म्हणजे आता तो टेनिस खेळणार आहे? टेनिस कशाला खेळेल? आंध्रे अगासी ते बिझनेस वाले असतात ना, आंध्रे अगासी. एंटरप्रेन्योर म्हणतात त्याला. कुठला आंध्रे आगासी? तेच तेच. माहित नाही, काही नाही ते बोलतेय. व्हायला गेलाय तो आणि सुनबाई ना नवीन टपाटप सुरू करतायत. स्टार्टअप म्हणतात. न टपाटप. स्टार्टअप असं म्हणतात त्याला. आणि तुझ्या पोराने सुरू केलंय ना, ते स्टार्ट डाऊनच असणार. काय हो? जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलाय ना तो, माझं आयुष्य अधोगतीला लागलंय. असं काय नाहीये. तुम्ही ना वाईट बोलता फक्त त्याला सतत. चांगलंय माझं पोर. आय कुठे काय माहिती, आई कुठे? आतापर्यंत यायला हवा होता हो. मग कुठे? हेच तर त्याचा प्रॉब्लेम आहे ना. माझं बाळ आलं. स्टॉप! बाळ आलं माझं. माँ, आदमी बड़ा तब होता है जब बड़े लोग उससे मिलने का इंतजार करे माँ. तेरी बोना माँ. खूप खूप आशीर्वाद बोटा. हे कुठली भाषा आहे? ओटा.
अरे कोणा पापाजी आज काय अख्खं स्किट पंजाबी चुलीत घालायचं ठरवलंस की काय तू ही कुठली भाषा आहे ही तुझी छान छान बोलतोयस, हा? छान. अरे काय म्हणता ही का आली ही का आली इकडे ही मला नाही आवडत ही का आली का आली? असं मला बोलू नका चौघांच्या तुम्ही. घरात ही नाही आवडत मला ही. ए बुरा मत माना शब्बो ए शब्बो पैसे- कुठली कोमल आहे ना ती लग्नानंतर मी तिचं नाव शब्बो करणार आहे, मला वा, आवडतं वा. चौगुल्यांच्या घराण्यातली सून नाव काय आहे शब्बो शब्बो चौगुले वा 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 क्या सेट सेट कैसा है सेट नाही म्हणायचं मला आवड ए पुचपुच करायचं नाही मला आवड काम राहायचं ठीक है चल क्या रे चिकने अरे चल रे. चिकने बोलते मला ती शब्बो तुम भी पागल है हाँ? ये बुढ़ा तेरे को चिकना लगता है कुछ नहीं है ये ना गोटी सोडा का खाली बोतल है, गैस ही नहीं है आवडत आहेस तू काय बोलतेस तिच्याशी परस्त्री आहे ना तिच्याशी काय बोलतेस माझ्याबद्दल कितना गरम होता है रे ले चल सुपारी का ए चल गे सुपारी मी काय करू वर काय सांगतेस मला असंच हे यार यार तू खरं जा तिकडे यार जा. सेट ए ए हात हात काढ. नाही, हात नाही नाही हो हा 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 नाही 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 हो 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 ना 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 हो नाही नाही तो आजकल है किधर आया नहीं कितने दिन से ए तू जरा लांब राहा हा असं नका ना मध्ये मध्ये शांत बस जरा तुझ्या आईने मला सांगितलेलं आहे की तू काहीतरी नवीन बिझनेस करणार आहेस शांतपणे सांग. तुझ्या थांब जरा मी तुझ्या पाया पडतो रिटायरमेंटचं एज माझं आलेलं आहे माझ्याच्यानी आता ना धक्के पाया पडतो रे तुझ्या नको रे मला ना आता काहीतरी धक्के देऊ नकोस रे एवढ्या शांतपणे बाबा थोबडा मारीन हात काढ हा. काय ते क्लिअर कर मला काय ते टेन्शन घेऊ नका बाबा मी सगळं सेट केलेलं आहे हा म्हणजे अजून प्रॉब्लेम केलेला असेल काही दिवसातच आपण बिलियनर होणार आहोत बाबा आपण आपण बिलियनर होणार आहोत म्हणजे आपल्या पैसे 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 पैसेवाले होणार आहोत आपण तसंही ना मला ना बँकवाल्याची बायको बनून बनून कंटाळा आलाय आता मी बिलियनरची आई होणार म्हणजे तुमचं लग्न पण आपण मोठ्या बंबानी सारखं करणार मग जॉन्सी नाही येणार लग्नाला You can't say no. आपण तिच्याबरोबर आपण पण करूया ए ऐका तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य व्यंगचित्र म्हणून जगा ना इथे कशाला आहे आता माणसं म्हणून जगता कशाला ही कुठली आई आणि लेकाची जोडी असं वागते बिलियनर होणार आहोत बाबा एक सेकंड तू इकडे पुढे हा म्हणाला बिलियनर होणार आपण बिलियनर झालो एवढं सोपं असतं का ते होणार आहे तो खूप कठीण असतं इलेक्ट्रिकचं बिल भरायची डेट नियर आली ना की आपले पाय लटपटायला लागतात आपण कसे होणार बिलियनर जुळवा रक्त ओके पर्यंत टलाट जुळवा नुसती कॉमेडी करायची आहे मम्मा यांना नको उडी मारून मारे ना मी मारू नका मार त्याला सांग नीट बोलायचं मारू माझ्याशी नका तुम्ही त्याला हा मला सांग बिलियन आणि मिलियन मधला फरक तुला माहितीये का रे? सांगेल तो. सांग, मला ओंक्या. तुला बिलियनर व्हायचंय हो मला काही प्रॉब्लेम नाहीये हा. बिलियन आणि मिलियन यातला फरक काय अगर मैंने जवाब दिया तो तुम्हारा सवाल बुरा मान जाएगा पापा हाय दया. सटकन मारेन मी खरं सांगतोय डोकं फिरेल माझं पुन्हा एकदा शांत पुन्हा सांगतोय बिलियन आणि मिलियन ह्यातला फरक काय पचा फरक आहे बाबा बचा तुझा हा जो फरक आहे तो घाल चुलीत बचा फरक आहे हा अरे बिलियन आणि मिलियन एवढं सोपं नसतं रे बाळा पैसे लागतात पैसे कुठून आणणार आहेस हीच वेळ आहे स्किट संपवायची हे वाजव नाही, 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 ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार अर्धवट राहिलाय काय खऱ्याची साथ सोडणार नाही खोट्याची साथ धरणार नाही वेगळं स्किट आहे तुमचं आमचं ज्योतिष वेगळं सांगणार भविष्य आपला हे अलग अलग सुरू आहे तू दादा ग्रहांची दशा बदलणार कॅरेक्टरसाठी विषा बदलणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार हो पण आमचं फॅमिली मॅटर आहे त्यामुळे चेहरा सांगतोय काहीतरी दुखणं आहे चेहरा सांगतो काहीतरी व्याधी आहे हो तर दादा घरात लक्ष्मीचा वास आहे बायकोचा तुला त्रास आहे पोराच्या हातात सत्यानाश आहे खरं आहे का खोटा आहे खरं बोललात हो तुम्ही हो तर तुम्हाला कसं कळलं हे दादा सगळे तुझ्या पैशावर उडतात पण तुला भुवया ट्रिम करायला पैसे कमी पडतात खरं आहे का खोटा आहे खरं आहे का खोटा आहे खरं बोलला तो तुम्ही सगळंच कळतो मी पाया पडतो तुमच्या तुम्ही खूप मोठे बुवा आहात या 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 इथे बसा ए उठ चल इथे बसा 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 मी पायाशी बसतो तुमच्या तुम्ही ग्रेट आहात नाही दादा हे कसं ओळखलं सगळं तुम्ही दादा तुझा चेहरा सांगतोय काहीतरी व्याधी आहे काहीतरी दुखणं आहे काहीतरी त्रास आहे मनात जे आहे ते बोल आहे हो मी काय सांगू तो तिकडे उभा आहे ना मी नाही सुधारणार असा टी शर्ट लिहिलेला असाच आहे तसंच जगतो तो
आयुष्यात सुधारलेलं नाहीये. बापाला खड्ड्यात घालायचं एवढीच इच्छा असते त्याची. आजपर्यंत अनेक वेळेला मला ते बुडवलेलं आहे. ऐका ना, त्याला बिझनेस सुरू करायचा आहे. तुम्ही त्याला फक्त सांगा, त्याचा हात बघा आणि त्याचा भविष्यात बिझनेस आहे की नाही एवढंच सांगा. काळजी करू नकोस दादा, प्लीज. सगळं व्यवस्थित सांगणार, माझ्या मनचं काही सांगणार नाही. त्यानं जो मार्ग दाखवलाय तोच निवडणार. हात बघू बाळा, हाय, हेच, तिकडं दे. नाही रे. हात बघू म्हटल्यावर त्यानं असं केलंय. काय करायचं मला सांगा, काय करायचं ह्याच्यावर मला कसं जगू मी मला सांगा. हाताला लांब लांब ज्या रेषा पडलेल्या आहेत त्या दाखव बाळा. हा काय हात आहे. तू बिझनेस करणार म्हणजे कन्फर्म बुडणार बाळा, कन्फर्म बुडणार. येस, काय बोललं कळलं. हा जेव्हा जेव्हा धंदा करणार तेव्हा तेव्हा बुडणार. वास, आता यांनी सांगितलेलं आहे, खूप मोठे भविष्य सांगणार आहे ते. यांनी सांगितलेलं आहे. आता थँक्यू व्हेरी मच. नाही, निघा तुम्ही कुठे बसता मला माहिती आहे. पैसे पोचवले दक्षिणा जर मिळाली असती. देणार चल निघा. नाही, तुमचं झालं एवढंच काम होतं तुमचं. चला चला चला. दक्षिणा मिळाली असती. ठीक आहे, कम ऑन, लेट्स गो. ऐकत नव्हते ते. ऐका ना. म्हणून बुवावर बुवा असा जोक केला. ते बुवा, आई बुवा म्हणजे ज्योतिषी बुवा, लहान पोरांना घाबरवायचा बुवा नाही ताई. तुम्ही फक्त लक्ष तुम्ही द्यावं बोला म्हणून. ताई. ऐका ना, तुम्ही असं पटकन ठरवून टाकू नका ना. तुम्हाला माहित नाही अजून माझं सोन्याचं पोर आहे. हा खूप हुशार आहे. नाही ग. बापरे, एवढा हुशार आहे की मी सांगू शकत नाही तुम्हाला. तुम्ही एकदा त्याचा बिझनेस प्लॅन ऐकून तर घ्या. एग्जैक्टली. हाथों के लकीरों पे मज्जा गालिब, नसीब उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते. अरे हट रे नको रे काहीतरी बोलू. ऐका माझं. अरे तू काय को गरम होताय रे. तू चल एक सुपारी खा चल. ए सुपारी नको देऊस ग. प्रत्येक समस्येवर सुपारी हे कसं सोल्युशन असेल. मला नाही बोलायचं. सुन ना पहिले स्कीम सुन ना आपली. नाही आता मला सुनायला. असं वाटतं आपण एकदा ह्या मुलाचं ऐकायला हवं. आईचं काळीज आहे, मायेचं काळीज आहे. काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मुलगा आहे, काहीतरी होतकरू दिसतोय, धडपड्या दिसतोय. त्याच्या नशिबात काहीतरी येऊ शकतं. आता जरी राहू केतूची दशा आहे तरी भविष्यात पैशाची आशा आहे. जाणार नाही. त्याला एक संधी द्यायला हवी. सगळं बरोबर आहे. याचा धंदा काय, याचा बिझनेस काय एकदा ऐकायला हवा दादा. तुम्ही आता बाहेर माझ्या बाजूने बोललात, नाही होणार बिझनेस असं सांगितलं ना. मग आता काय ऐकायचं आहे. बुडेल ऑलरेडी सांगितलंय भविष्य. आता त्यांना प्रत्येकाला ऐकायचं आयुष्यात म्हणतायत एक संधी मिळायला हवी. पण हे विसरू नका, हा बुडवणार आहे हे तुम्ही बोललेले आहात. चला संधी द्या. या बसा ना. ऐकून घ्या एकदा. हा बसा या बसा. नीट सांग. नीट सांग. थांब जरा. हा सांगा. आम्ही सेकंड हँड क्रूज विकत घेणार आहोत. क्रूज म्हणजे क्रूज बाबा, क्रूज. टायटॅनिक चित्र, टायटॅनिक क्रूज 11 मजली बोट. बोट चौगुल्यात बोट. बोट विकत घेणार आहोत आम्ही. बोट. अरे काय बोलतोयस काय तू. ती बोट गोव्याला घेऊन जाणार आणि शेट्टी अण्णाच्या पार्टनरशिपने त्याच्यावर आम्ही कसिनो उघडणार. बिग मम्मी नावाचा. गो माझ्या नावावर धंदा उघडणार बाळ माझं. एक सेकंड. कसिनो म्हणजे एवढं एवढं काय मला कसिनो. कसिनो नाही माहित. नाही निशा, कसिनो म्हणजे काय. ये बघ. शी. काय देवा माफ कर, पामराय देवा माफ कर त्याला. तुम्हाला पण माहिती आहे कसिनो म्हणजे. कसिनो म्हणजे काय. तुम्हालाच माहित नाही. ओंक्या बाबांना कसिनो माहित नाहीये. मम्मी मार कर दे मला. माझ्या हातावर लिहायचंय मेरा बाप शी है. नको ओंक्या नको. एवढा कसिनो माहित नाही तर एवढं. कसिनो तुम्हाला कसिनो असं ऐकल्यासारखं पण वाटत नाहीये. आता तू दोनदा म्हणालीस तेवढं ह्याच्या आधी नाही. क्रूज असते ना ती मोठी, पाण्यामध्ये पैसे लावून खेळतात तिथे गेम्स. हे सगळं तुला कसं माहिती ईशा. येता जाता नजरेस पडत. मुळात दळण आणायला जाताना समुद्र लागतो कुठे तुला. दादा माईला काही बोलू नकोस दादा. हा सांगतो. खरं सांगणार, खोटं सांगणार नाही. माई बुद्धिमत्तेची खाण आहे, तिला दुनियादारीची जाण आहे. तिच्या नानाची टाण आहे. उलटा घुसलेला बाण आहे ती. हे दादा पैसे तुम्हाला डबल माहित करते ती. नाही. तुम्हाला माहित नाही ती कशी आहे ती. तुमच्या हातावरच्या रेषा बघितल्या ना, फुल्ले गोळा खेळेल त्या रेषांवर. अशी आहे ती. तुम्ही तिला सांगा हे कसिनो वगैरे ना मध्यमवर्गीय माणसांचं नसतं काम. तिला सांगा आपण प्रवासाला निघालो ना बोटीने की पोचेपर्यंत ना तर असा आवाज आलेला असतो आपल्या आजूबाजूनी. सांगा तिला हे पापा 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 कश्ती अगर तूफानों से टकराएगी तभी तो उसे किनारा नसीब होगा ना पापा. आज फक्त हिंदीतून बोलायचं ठरवलंयस. मराठी स्किटच नाही करायचं असं ठरवलंयस तू. वाजवेन एक फनकन तुला सांगून ठेवतोय. अरे पैसे कुठून आणणार आहेस या सगळ्यासाठी. अरे सेड काय को गरम होताय रे. असं- सुपारी खा चल. हा, पण नको यार मला. सारखी मला सुपारी देते. पैसे आणायला लागतील ना. है ना अपना प्लान. 80 अन्ना करने वाला है सब. मेन इन्वेस्टमेंट काय करणार आहे. वो 90 डालने वाला है. हाँ. अपने को सिर्फ 10 डालना है. 10 का प्रॉब्लेम है सिर्फ. अरे उसमें क्या है. इकडे बघावं आहेत का. 10 क्या चल 20 है. 20 ले. इसमें क्या है. अरे बापरे. 10 करोड
10 करोड टाकायचे आपल्याला. शेट्टी 90 करोड टाकणार आहे. हे काय म्हणून 10 रुपये काय देतेस? हिचे 10 आणि तिचे 90 म्हणून तू काय करणार आहेस? मेणबत्ती लावलेली ती बोट असते ना, कटकट कटकट कट, ती पण नाही विकत घेता येणार तुला. कळलं का? लाडू पण घेता येणार डाळिबाचे. कळलं का तुला? बिंडोकासारखं करतेस ती. कुठून आणणार आहेस पैसे एवढे? टेन्शन घेऊ बाबा, टेन्शन घेऊ नका. आपण हे घर विकल्यावर किती येतील? 65-70 लाख तरी येतील. उरले किती? 9 9.5 फक्त. बा चिलाय. 9 9.5 करोड आहेत ते. त्याला फक्त असं नसतं जोडायचं. आपल्याकडे गावची जमीन आहे ना बाबा, 27 गुंठ. ती विकू आणि तिकडनं पैसे आणू बाबा. 27 गुंठे जमीन आपल्या गावाला आहे, पण 27 चौगुले आडनावाचे डोमकावळे त्याच्यावर नजर ठेवून बसलेले आहेत. आपल्याला फक्त 1च गुंठा मिळणार आहे. त्यातला 1 गुंठा 10 करोड उभे करणार आहेस तू. तुम्ही सांगा. मी सांगणार तुम्हाला दादा. बरं घेतलं. सांगणार. तुम्ही सांगा. सांगणार दादा. कोण आहे? सांगतो. हा हो दादा, त्याला मदत करायला हवी. पोरग भाग्यवान दिसतंय, नशीबवान दिसतंय. पुरा ए बाळा, इथे समोर ये. हात दाखव तुझा. अरे भोळा आहे. हात दाखव म्हटल्यावर काय दाखवायचं कळत नाही बाळा. सरळ कर हात. हुशार आहे, पटकन कळतं त्याला सरळ म्हणजे काय. बेटा, तुझी भाग्यरेषा बघू बेटा. बेटा, हा कुणाचा हात आहे? माझा. मगाशी कुठं ठेवला होतास? अरे, हा कुणाचा हात आहे? बेटा, ही भाग्यरेषा पकड. तिला किती लांब आहे ही? या भाग्यरेषेचं काय करा बेटा? तुझ्या हातात पैसा आहे बेटा. हातात पैसा म्हणजे तुला दिसणार नाही बेटा, मला दिसणार तो. तुझ्या हातात तू रुपया पेरलास तर लाख कमवशील, 2 रुपये पेरलेस तर करोड कमवशील. बेटा, लात मारशील तिथं पाणी काढशील, पाण्यात लात मारलीस तर घसरेल तो. काही होणार नाही. आणि मला पण घेऊन बुडवेल तो. ऐका माझं. बेटा, काळजी करू नकोस. आता जरी तू या भिकाऱ्याचा पोरगा असलास तरी भविष्यात तू अब्जोपती होणार आहेस. ऐका. त्याला अब्जोपती म्हणताना मला का भिकारी म्हणताय तुम्ही? आणि आहे ते सांगतो बेटा. हा सांगतो. हा तू इथला नाहीस बेटा. तू कुठला तरी भलतीकडचा आहेस. तुला तिकडं खूप यश आहे. खरंय. मला नाही वाटत मी इथला आहे. गोवा इज कॉलिंग मी. नाही इथला. मला नाही वाटत मी इथला आहे. मी तिथलाच आहे. मला पण नाही वाटत मी इथली आहे बुवा. मला पण नाही वाटत. मला लहानपणी मैत्रिणी बोलल्या लग्न कर, मज्जा येते म्हणून मी केलं. मला नव्हतं माहिती आयुष्यभर या माणसाबरोबर राहावं लागेल. अरे नाहीये मज्जा. नाही, काळजी करू नकोस बेटा. ताई, तुझं नशीब बदलणार आहे. त्यानं सगळं ठरवलेलं आहे. लक्षात घ्या, आता जरी तू ह्या दरिद्राची बायको असलीस तरी भविष्यात एका अब्जोपतीची आई होणार अरे परत तेच करताय. मला दरिद्री का म्हणता? याला अब्जोपती म्हणताना एक लक्षात येते का? ह्या क्षणाला हे सगळे भिकारडे आहेत. फक्त माझ्याकडे पैसे आहेत. माझ्या पगारावर ह्यांच्या उड्या दिसतायत सगळ्या. लक्षात घ्या. नाही, खरंय. धनरेषा दिसते दादा. धनरेषा दिसते. मग अशी लपली होती कपाळात, पण आता स्पष्ट दिसते. हीच ती धनरेषा. दादा, तुझ्या नशिबात धन आहे. इथं केसाखाली कुबेराचा खजिना आहे. एक केस लाख मोलाचा आहे. हा, लाख आहे. नाही दादा, पण तुझ्यात ते धन मिळवण्याचं धैर्य नाही. होय. जे धैर्य, बिझनेस करण्याची रिस्क ह्या पोरामध्ये आलेली ती बापामध्ये नाही. ती माझ्याकडनं आली आहे. रिस्क बिस्क घ्यायची सगळी डेअरिंग माझ्याकडनं आली आहे. दोघे मिळून हिम्मतवाला पिक्चर काढा ना. माझ्याकडे कशाला आले? त्यांच्याकडनं काही नाही. हे तर असेच आहेत. चांगलाय बेटा, चांगलाय. तू बुडणार नाहीस, माझा शब्द आहे बेटा. फक्त मला एक प्रश्न पडलाय, त्याचं उत्तर दे बेटा. काय? त्या 11 माळ्याच्या बोटीवर माझ्यासारख्या पामराला थोडीशी जागा मिळेल का? अरे तुम्ही तिकडे स्वप्न बघायला सुरुवात झाली. अरे ज्योती क्यों नाही? ज्योतिषी पण म्हणणार, नुसती ज्योती म्हणशी. मला काही म्हणू द्या, मला चालणार आहे. बेटा, पण मला सांग, तिथे येऊन मी करायचं काय? अरे ज्योति तू अपना ये टैरो कार्ड का ठेला निकाल ना. बहुत बड़ा मार्केट है आजकल. वैसे भी सब लोग उधर नसीब आजमाने को आते हैं. तेरा बिजनेस भी ऊपर चला जाएगा. चला गोव्याला चला. थांबा. कुठे चाललात गोव्याला? हे तसं कसं? मला एक कळत नाहीये. तो तिकडे तो कसिनोचा बिझनेस सांभाळणार, ही मदत करणार, ही तिकडे ठुमके लावणार, तू टॅरो काढचा. मी काय करायचंय तिकडे? अरे बारटेंडर व्हा ना. बारटेंडर मध्ये? अरे यार, म्हणजे मला नाही कळलं. तेव्हा किती वेळा सांगितलं तुम्हाला बार ते कॉकटेल्स बनवणारा वगैरे तो बार टेंडर असतो. म्हणजे अख्खी वर्ल्ड टूर हेच समजावतेस तू त्यांना. तरी लक्षात नाहीये त्यांच्या. म्हणजे बघ ना. काय करायचं? अहो, मार्गारिटा, स्क्रू ड्रायव्हर, पिना कोलाडा. पिना कोलाडा? पेन ते कोलाड पर्यंत जाईपर्यंत 21 वेळा ओकतेस तू. तुला कुठून कळलं का पिना कोलाडा म्हणजे काय ते? आयुष्य ना असंच जाणार. टलाट जुळवण्या तर पिना कोलाडा, पेन कोलाड. होय, तसंच जाणार. हो, तसंच जाणार. नको मला ना. आला पण नको. ना सडा इथे सडा. मी सडा इथे. इथेच चढणार, कारण इथे मला बँकेत जायला मिळतं. काय बँकेचं कौतुक सांगताय? नाही, तसं काय आम्ही कधी बँकेतच जात नाही.
पासबुक प्रिंटिंग करून आणण्यासाठी जाणं वेगळं आणि काम करण्यासाठी जाणं वेगळं. मी काम करायला तिकडे जातो, लक्षात आलं का? नाही जा मग जा, तुम्ही जा दादा. तुम्हाला जर ह्यांच्यासोबत गोव्याला जायचं नसेल आणि तुम्हाला जर वडीलधारा माणूस हवा असेल तर मी येतो दादा. चालेल चालेल चालेल, जरा चेंज मिळेल, थोडा चेंज मिळेल आपल्याला. चला, चला. तसं पण आता मोठे बिल्लीवाले होणार आहे ना आम्ही. बिल्लीवाला बिलियनर आहे. कुठला बिल्लीवाला तेच व्हायचं? ते होणार आहे ना. त्यांच्या बरोबर एक ज्योतिषी असतोच. तो असतो तो ना, ते नावामध्ये अक्षर बिक्षर डबल करतो. आपण डबल एल करून घेऊ चौगुलेमध्ये. त्याचा जन्म झाला ना तेव्हा चौगुलेमध्ये डबल एल लागलेला आहे ऑलरेडी. काय वेगळा लागायचा? सगळं चांगलं चाललंय, तुम्ही आडकाठी आणू नका मध्ये. आपण जाऊया. आपण जाऊ, त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. फक्त माझा आणखीन एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला पटकन द्या. आता आपण गोव्याला जाणार म्हणजे मला स्विमिंगची चड्डी घ्यावी लागणार. काय मी धोत्रात पाण्यात उतरलो तर धोत्राला बुडबुडे येतात. अरे अरे तू ऑलरेडी स्वप्न बघून पोचलाय हा गोव्याला. अरे तुला कळतंय का रे? तुला मी ओळखतो, कारण तू तिकडे तो सत्कार बार आहे ना, त्याच्या बाहेर आहे ना तो अंडीवाला, त्याच्या बाजूला बसतोस ना भविष्य सांगायला. तुला हेच स्वप्न पडणार. तुम्हाला माहिती आहे का? अरे माहितीये, तो अंडीवाला पेशाबला गेला की तू तिथे अंडी विकायला बसतो. कारण तू आहेस ना खोटारडा, नल्ला भविष्यवाला आहेस, कुडबुड्या भविष्यवाला आहेस तू. भविष्यवाला नाही. हा नाही सांगत, त्याचं सांगतोय. माझ्या मनचं काही सांगत नाही बेटा. तुझ्या नशिबात पैसा आहे बेटा, तुझ्या नशिबात पैसा आहे. तुला तिकडे गोव्याला जावं लागणार आणि जाताना आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागणार. लक्षात घे बेटा. जाणार मला पण घेऊन चल बेटा. जाणार मी माझी बॅग घेऊन येतो बेटा. जाणार. फक्त घरी जाण्यासाठी मला रिक्षाला 50 रुपये दक्षिणा मिळेल, तर बरोबर होईल बेटा. द्या 50 रुपये दक्षिणा. 50 रुपये द्या. बेटा मला 50 रुपये दक्षिणा मिळाली, बॅग घेऊन येतो, आपण लगेच गोव्याला निघू बेटा. तुमच्या लक्षात येते का? सगळे भिकारडे आहेत. एकाच्याही खिशात 50 रुपये नाही आहेत. माझा पगार सुरू आहे, ह्याच्यावर सगळ्यांच्या उड्या सुरू आहेत. आता एक सांगतो, हे घर माझं आहे. आता इथून निघून जायचं आणि जाताना ह्या पोपटाला घेऊन जायचं. तो तुझे टॅरो कार्ड काढणार आणि हा बुगू बुगू आहे ना, त्याला पण घेऊन जायचं. जे म्हणशील त्याला बुगू 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 हो म्हणायचं. आणि तू चिमणी खिडकीतून उडून जायचं. तुझी लायकी पण नाही, निघा इकडून. नाही नाही बाबा, नाही वा 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 वा. चौगुल्यांच्या ओंकारचं माहिती नाही, पण जत्रेचं भविष्य नक्कीच फार उज्ज्वल आहे. खूप भारी सादरीकरण, खूपच भारी. येस प्रसाद दा. आलाय ते एकदा तिचा हात पण बघून घ्या. हा, माझं भविष्य इथे आहे. वा, भन्नाट, मजा आली खूप. मला पुन्हा एकदा आज या मंचाच्या लेखकांचं आणि दिग्दर्शकाचं जे भान आहे त्या भानाचं कौतुक करावंसं वाटतं की गोस्वामींना परफेक्ट कळतं की आता या सिरियलमध्ये एक नवीन कॅरेक्टर आणायची वेळ झालेली आहे आणि बरोबर त्याच वेळेला ते एक नवीन कॅरेक्टर डॅशिंग घेऊन येतात आणि परत ती सिरीज सुविहितपणे पुढे जाते. तर आज तशी तुझी एंट्री झाली पीपी या सिरीजमध्ये आणि भन्नाट कॅरेक्टर केलंस तू. त्याची भाषा तू इतकी परफेक्ट पकडली आहेस त्या ज्योतिषांची की मजा आली खूप. आणि बाकी तुम्ही ओरिजिनल मेंबर तर सगळे खतरनाक आहातच. मजा आली, वंडरफुल. क्वालिटी परफॉर्मन्स होता, फार धमाल आली. तुमच्या घरी ना येऊन भेट द्यावीशी वाटते, असं तुमचं घर वाटतं. राऊत, तू साकारलेली दुआली मला खूप इच्छा होते वन्स मोर द्यायचा. मे आय प्लीज प्लीज वन्स मोर. तेव्हा होत रे. मम्मा मम्मा दुआलिपा. खूप भारी, खूप भारी. प्रिया, म्हणजे खतरनाक बॉडी लँग्वेज फार. आणि मला तुझी वेशभूषा केशभूषा सगळ्याला पैकीच्या पैकी मार्क. फारच सुंदर. आणि तू कॅरी पण छान केलंस ते. थँक्यू. किती मस्त. सॅमी किलर. पण ईशा, यू स्टोल द शो फॉर मी. तुला ह्या स्पेशली कॅरेक्टरमध्ये बघताना फार मजा येते. तू एकदम म्हणजे बोल्ड बिंदास ब्युटिफुल असतेस या परफॉर्मन्समध्ये आणि आजही तशीच होतीस. मनापासून करतेस आणि ते पोचतं. मजा आली. मंडळी, रस्त्याला कोणाचं नाव द्यायचं या विषयावर आज रंगणार आहे आजची ग्रामसभा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचं रुंदीकरण अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येतात आपले इरसाल गावकरी.
आयुष्याचा ना नुसता भात झालाय, जो येतो तो कालवतोय. सांडू आमटी तुझी. शांत बसा जरा. निसर्गाने आपल्याला तोंड दिलंय म्हणजे ते चालवायलाच हवं असं आहे का? नाही तसं नाही, पण मास्तरानू काय लग्न बिग्न जवळ आले की काय तुमचं? मिशी जोमान वाढवली एकदम. लाडूची बरणीच फुटली आतमध्ये वाटतं. काय शिको. मिशी वाढवलं म्हणजे लग्न ठरलं असं नसतं. अच्छा अच्छा. गप्प बसा. काय याडच आहे. ए गप्प बस. बने चेहरा का असा तुझ्या केसांसारखा केलायस? म्हणजे गुंतागुंतीचा काय? तसं नाही मास्तरानू, आम्हाला सगळ्यांना कळत नाही की पावसा पाण्याच्या दिवसात तुम्ही मिटिंग का लावली. Correct, correct. मी चुलीशी मस्त चाय आणि भजी खात बसलो ना. नाही, नाही, माफ करा मला, मी तुमच्या सगळ्यांच्या सुखावर विरजण लावलं. पण अत्यंत महत्वाचा विषय आहे, महत्वाची सभा आहे म्हणून बोलवलं. अच्छा. काय आपल्या गावच्या शेजारून एक हायवे जातो बरोबर? बरोबर. त्या हायवे पासून एक कच्चा रस्ता आपल्या गावात येतो बरोबर? बरोबर. कच्चा यांच्या मुलं. हा हा. पण त्याचं गेले 2 वर्ष काम सुरू होतं, ते काम पूर्ण झालेलं आहे. झालं. हो मास्तर, ते सगळं ठीक आहे, पण त्याच्यात 2-3 वर्ष गेली त्याचं काय? बरोबर. जाऊ दे, 2-3 वर्ष गेली म्हणून काय आलं? काम तर पूर्ण झालेलं आहे की नाही? लक्षात घे, आपल्या ग्रामपंचायतीला निधी सुद्धा हळूहळू मिळत होता, पण त्या मानाने खूप वेगाने काम झालेलं आहे. 2 वर्षात रस्ता तयार झालेला आहे की नाही? हा? तर आता त्या रस्त्याचं या महिन्यात आपल्याला उद्घाटन करायचं आहे. का म्हणजे काय? टाळे माझ्यासाठी वाजवा ना. तुमच्यासाठी कशाला? अहो, असं काय करता? म्हणजे माझ्या या ग्रामपंचायतच्या कार्यालयात हा रस्ता झालाय का नाही? सरपंच, ग्रामपंचायतीच्या कार्यालयात रस्ता नाही झाला. ग्रामपंचायतीत जेव्हापासून तुम्ही सरपंच म्हणून कामाला लागला, तुम्ही कामकाज हातात घेतलं, त्या कार्यकालात हा रस्ता. कशाला मी ह्यांना समजवत असतो, मला कळतच नाही. अहो, म्हणजे जवळपासच आहे ना. असं काय? नाहीये जवळपास. कार्यालयात रस्ता होणे आणि तुमच्या कार्यकालात रस्ता होणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हा, म्हणजे थोडक्यात काय की मी कार्यसम्राट असताना या गावाची भरभराट झाली, त्याचा मला आनंद झाला. थोबाड बंद कर आधी. थोबाड बंद कर. आपलं उचलले कार्यसम्राट. कसला कार्यसम्राट? आईच्या गावात चाव. बघा मास्तरांनो, 15 वर्षापूर्वी मी 2 वर्षासाठी जेव्हा सरपंच होतो तेव्हा हा रस्त्याचा प्रस्ताव मी टाकलेला आहे. काय समजलं? त्याच्यामुळे हा रस्ता झालेला आहे. काय मास्तर, तुम्हाला हे सगळं माहिती आहे ना? मला कसं माहित असेल? 5 वर्षांपूर्वी माझी बदली झाली आहे गावात. मला कसं माहित असेल 15 वर्षांपूर्वीचं? हे दोघं पण डॅम्बिश माणसं आहेत, खोटं बोलतायत. माहिती काय, 20 वर्षापूर्वी जो खरा मोठा सरपंच होता घाटविलकर, त्यानं ही पहिल्यांदा योजना आणला आणि त्यानं हा रस्त्याचा मुद्दा मांडला नाही. त्यामुळे जर श्रेय जात असेल ना तर त्या माणसाला जातं. हे आहेत ना दोघं दुसऱ्याच्या आंब्यात स्वतःची कोय घुसवतायत. यांची आलेली सवय आहे. भांडा थांबा जरा, शांत बसा. गदड्यांनो, सतत भांड्याला हवा यांना. हो, थांबा. भांडायचंय. मुळात का भांडताय? तुमच्या लक्षात येत नाही का? विकास हा टप्प्याटप्प्यानेच होत असतो. ही दीर्घकाल चालणारी प्रक्रिया आहे की नाही? त्यात प्रत्येकाचा सहभाग असतो, प्रत्येकाचा समावेश असतो. काहींनी 15 वर्षांपूर्वी सुरू केलेली गोष्ट 15 वर्षांनंतर पूर्णत्वाला येते. त्यामुळे प्रत्येकाचा त्यात सहभाग आहे, हे विसरू नका. कळलं? आणि मुद्दा इथे श्रेयाचा आहे का? या नसणारच. ती पाम्यासोबत फिरायला नाही गेले? हो गेले, ती पण तिथे गेलेत, अंबरनाथला फिरायला गेलेत. ए गधड्या बने, अंबरनाथला नाही, तो केदारनाथला गेलाय. तेच ते, एवढा काय? अरे तेच ते. वेडायस का? तुझ्या एका चुकीमुळे हजारो किलोमीटरचा फरक पडतो, कळतं का? पण मास्तरनु त्यांची एकूणच बॉडी लँग्वेज बघताना मला असं वाटतं त्यांचं जुलणार आहे गप्प बस, गप्प बस. गप्प बस, मूर्खा. ए सहमत काय? अरे बाबांनो, श्रेयाचा मुद्दा. श्रेया म्हटल्यावर मुलगीच कशी येते रे नजरेत? कसं जवळचा ऑप्शन वाटतं. ए गधड्या, श्रेयाचा मुद्दा म्हणजे क्रेडिटचा मुद्दा. आणि राजकारणाला श्रेयवाद ही कीड लागलेलीच आहे. आणि तू रे अंबरनाथ, केदारनाथ, गोवंडीला जायचं असताना भिवंडीला पाठवलं तर चालेल तुला? कुठे मला माहित नाही काय. अरे हे सगळं मुंबईला आहे. पाहिली आहे का मुंबई कधी? हो, मोबाईल मध्ये बघितलेली आहे. गधड्या, मुंबई मोबाईल मध्ये पाहिलेली आहे. मुद्दा लक्षात घ्या, आपल्याला या रस्त्याला नाव द्यायचं आहे. ते कोणाचं द्यायचं याच्यासाठी आज जमलोय की नाही आपण, ते ठरवा ना आधी. तुम्ही एक काम करा, माझ्या पप्पांचं नाव त्या रस्त्याला देऊन टाका. का? अहो, तुम्हाला म्हणजे गावाचं नाव वर नेण्यासाठी माझ्या पप्पांचा बटराचा वाटा आहे.
सरपंच काय झालं? एकदा चुकीचं पाऊल उचला आणि आम्हाला सगळ्यांना मोकळं करा ना. काय 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 अहो बटराचा वाटा असतो का खारीचा वाटा असतो की नाही? वाचं काय करताय? बटर काय, खारी काय, चाय मध्येच बुडून खायची आहे ना, आता काय करतो? मी काय म्हणतो मास्तर, एखादी उकलती चाय बघा आणि हा टोस्ट कायमचा बुडवून टाका ना. आनंद पोवाड फोडून नाही, नाही चिकू पण तुझं म्हणजे विषय तो नाही. विषय काय आहे, काय? माझ्या पप्पांचं नाव रस्त्याला द्यायचं. का आता का म्हणजे काय, आता काय करता, का म्हणजे काय? माझ्या पप्पानी म्हणजे त्या टायमाला तिकडे म्हणजे रस्ता नव्हता, झाडं होती, तेव्हा माझं बाप म्हणजे कर्तबगार पुरुष म्हणून तिथं जाऊन बसायचा. कशाला जाऊन बसायचा तो पण कळू दे ना सगळ्यांना. कशाला जाऊन बसायचा? कशाला? दारू प्यायला बसायचा, जुगार खेळायला बसायचा. बाटली आडवी केली होती ना आपण इकडं, म्हणून तिकडे जाऊन दारू प्यायचा. तो एवढा झिंगला होता, एकदा ड्रमात पडला चुकून. नीला पडला होता, नीला. लोकांनी वाकून बघितलं, लोकांना वाटलं जिनी आहे म्हणून ड्रम घासत होते 5 महिने. तो काय बाहेर नाही आला शेवटपर्यंत. मास्तर माझी विनंती आहे, झिंग्या टांग्या लोकांची नावं रोडला द्यायची नाही. उद्या रस्ता तराड झाला तो कोण जबाबदार? एवढा तो आणि तुझं वासड्या परत जर बोलशील तर जीभ हातून काढा. हो सरपंच त्याला कशा ओरडतावाय? काय रिस्पेक्टनी बोलायचं, माझ्या बापाचं नाव रिस्पेक्टनी घ्यायचं. हे सगळं ठीक आहे पण त्याला ओरडताव कशाला तुम्ही? नाही तर काय मग उडून काय करू? तुमच्या वडिलांचं नाव काय आहे? काय आहे? जॉनी. कसं वाटेल आपल्या इथे गावात नाव ठेवलेला जॉनी मार्ग? हे काय स्वप्नार का आपल्या गावाला? काय पण बोलतात. तो आणि तुमचं जॉनी नाही आहे, जनार्दन आहे. जॉनी तुम्ही केलंय वाचाड्यानो. आम्ही कधी केलेलं आहे? हे आपल्यावर काय नाव घालतात? हे काय पण बोलतात, यांचं ऐकू नका तुम्ही मास्तर. तू ये वाचाड्या दिवाळीला फटाक्यासाठी 5 रुपये मागायला. चड्डीत नाही फटाका फोडला तर माझं नाव नाही. काय बोल? पण मला एक कळत नाही, ह्याला धडा शिकवण्यासाठी तुम्ही तुमची कागदपत्र का चालून घेताय? माझ्या चड्डीत त्या वाचाड्या ह्याच्या चड्डीत फोडणार आहे. ह्याच्या चड्डीत मला आता वाटलं की स्वतःच पहिलं ट्रायल का माझा. का रे भांडू, शुल्लक गोष्टींवर कशी बोलते? थांबा. सरपंच शांत व्हा. का? का काय ग्रामसभा सुरू आहे म्हणून मुळात तुमच्या वडिलांचं नाव या रस्त्याला देता येणार नाही. का? हा इथे काय आहे? इथे? हा. काय करायचं सरपंच? खाली का असता? वर निघून जा ना एकदाचे. झाडावर नाही गप्पा बसा. तुमच्या वडिलांचं नाव देता येणार नाही एवढं लक्षात घ्या. तुमचे वडील काही कर्तबगार नव्हते. मुळात गावातल्या अनेक लोकांच्या मनात त्यांच्याविषयी जरा संशयच आहे, त्यांच्या कृतींविषयी. खरं आणि स्पष्ट सांगायचं तर त्यांच्याविषयी जरा घृणाच आहे यांच्या सगळ्यांच्या मनात. काय ना, जाळीत बसणे, दारू पिणे, बायकांना पाहून शिट्टी वाजवणे हे काही शौर्य आणि कार्य नव्हे. त्यामुळे त्यांचं नाव आपल्याला रस्त्याला देता येणार नाही. कोणी दुसरा माणूस आहे का गावातला कर्तबगार ज्याचं काही शौर्य आहे, त्याने काही कार्य केलंय, ज्याचं नाव देता येईल? मास्तरानू, मी अगदी स्पष्ट शब्दात सांगतो, माझ्या आजोबांचं नाव द्या. माझ्या आजोबांनी स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरुद्ध रेटून घोषणा दिल्या होत्या. त्या आयशीच्या भावाच्या घोषणा द्यायला नाही, अख्ख्या गावाला खरं माहितीये. म्हणजे फक्त ह्याच्या घरात वेगळं सांगतात. म्हणजे काय? म्हणजे काय मास्तरांनो, 1947ची गोष्ट आहे. त्या काळातली गोष्ट आहे. काय झालं, आपल्या गावावर ना इंग्रजांची धाड पडली होती. तर इंग्रज आपल्या घरात घुसायचं आणि एकेकाला धरून न्यायचं असं ओरडत ओढत. त्यावेळी ह्याचा जो आजोबा आहे का नाही, तर भारती नावाच्या पोरीबरोबर चिवडा खायत बसला होता. इंग्रज घुसल्याबरोबर ती पोरगी पळाली. तसा ह्याचा आजोबा तिच्या मागं पळा, जय भारतीय जय भारतीय असा ओरडायला लागला. तर इंग्रजांना वाटलं हा माणूस घोषणा देतोय. तर इंग्रजांनी त्याला पकडली टाकली गाडीत. 2 फटकं दिल्याबरोबर सगळीकडे हलत का नाही गाडीमध्ये, सगळीकडे हलत. तुम्हाला सांगतो त्याला नंतर नदीवर नेऊन उतरवली. असल्या घोषणा दिल्या मला सांगा. नाही तर काय, त्यांना स्वातंत्र्य नको, भारतीय हवी होती. खोटं बोलते हे दोघंही ना, खोटं बोलतायत. माझे आजोबा स्वातंत्र्य लढ्यात लढले होते मी सांगतोय. आणि आजोबांचा प्रॉब्लेम असेल ना तुम्हाला, तर तुम्ही माझ्या पप्पांचं नाव द्या. एक मिनिट. माझे पप्पा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते. चिकू याची पूर्ण माहिती आहे मला. काय आहे? तालुक्यावरून पळत येऊन संयुक्त महाराष्ट्र झाला हे सांगणं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभाग नाही होत. माझे पप्पा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते. चिकू याची पूर्ण माहिती आहे मला. काय आहे? तालुक्यावरून पळत येऊन संयुक्त महाराष्ट्र झाला हे सांगणं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभाग नाही होत. म्हणजे हे लढ्यात आताड्या होता याचा पप्पा. यशवंतरावांनी कलश कसा नेला माहितीये हे सांगायचं आणि ह्यांना वाटतं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी होता. बस हा लढा म्हणजे कन्सिडर नाही होत. जर खरंच तुझ्या आजोबांनी किंवा वडिलांनी काहीतरी केलं असेल लढ्यात, तर त्याचे कागदपत्र दाखव, पुरावे दाखव.
बरं आम्ही खऱ्या माणसांचं लिहिलेलं नसतं, सगळं असं इमॅजिनरी असतं माहितीये काय. खऱ्या माणसांचं कधीच प्रमोशन, मार्केटिंग आणि कौतुक होत नाही. गप्पा बस, गप्पा बस. नोटेड. मूर्ख. IQ गोष्टींमुळे कर्तृत्व सिद्ध होत नाही, त्यासाठी पुरावेच लागतात. मास्तर माझ्याकडे पुरावा आहेत, पण त्या रस्त्याला माझ्या आजोबांचं नाव द्यायचं. एक मिनिट, तुझ्या आजोबांचं नाव का द्यायचं? तसा पुरावा आहे. काय? म्हणजे 16 ऑगस्ट 1947 बोरी बंदर स्टेशनवर एका इंग्रजाला माझ्या आजोबांनी चढताना बघितली ट्रेनमध्ये. त्याला बघितलं नाही लाकडाचा व्हॉल्टाच्या पाठीत घातली. माझ्या आजोबांचं नाव द्या रस्त्याला. एक मिनिट, याच्यात पुरावा काय आहे? त्या इंग्रजाच्या पाठीवर निशाण आहे. अरे गदडे, मग आता लंडनला जाऊन प्रत्येक ब्रिटिशाचं शर्ट वर करून बघू का पाठीवर काय आहे? मूर्ख. कसं वाटेल की लंडन मधल्या गावात जायचं बा, शर्ट वर कर मला बघून ते हॉल्ट आहे काय? कसं वाटेल ते येडायचं काय रे तू? मीच म्हणतेला वाक्य परत बोलण्यात काय मज्जा आहे मला सांग. नका ना मग सरपंच, थांबा ना 2 मिनिट. मूर्खा, कळत नाही तुला? पाठीवर होल्टा मारला म्हणजे निशाण असणार आहे. आणि गधड्या, तुझ्या आजोबाने जेव्हा चितेवर पाठ टेकवली तेव्हाच त्या इंग्रजांनी टेकवली असेल की नाही? हो, खरं आहे. हा? बरोबर. आणि हे काय तर्क आहेत मला कळत नाही. 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला म्हणजे 16 ऑगस्टला सगळे ब्रिटिश ट्रेन मध्ये होते का? खरंच काय रे? ऐका ना, मला काही ह्या गावातला एक पण माणूस लायकीचा वाटण झालाय. आपण माझ्या फादरचं नाव देऊया. सलग 3 वेळेस सातारा श्री येतं, कळलं का? माणूस वांगाळा गावरानगडी आहे, मातीत आला का नाही समोरचा पैलवान म्हणजे ढिलाच पडतोय. सातारा श्री जांबवंत माने मार्ग. कसं वाटतंय ऐकायला? ऐकूनच गावात यावंच वाटलं. मास्तर ठेवून टाका. चला काही टाका हा? एक तर हा आपल्या गावातला माणूस आहे. कोकणासाठी तुम्ही काय केलेलं आहे मला सांगा. मग ह्याच्या बापाचं नाव देण्याचा काय संबंध आहे तो मला सांगा. काय करतो तू? मोरे, सांगा. काय? तुम्ही बसा, आतलं बाहेरचं करू नका उगाच. असलं बाहेरचं म्हणजे असलं बोलायचं नाही. हे बघा, महाराष्ट्र आपला आहे आणि आपण सगळे एक आहे, होय. कळलं का? आणि हे गाव सुद्धा माझं आहे, माझ्या गावाच्या. आणि माझ्यामध्ये जर आला का नाही तुमच्या अंगावर ऊस लावीन मी. माहिती काय, फक्त हिंसा करणे आणि ऊस लावणे याच्या पलीकडे काहीच माहिती नाही करे तुला. नाही मास्तर, हा हिंसात्मक ऊस पहिला तरक्यात घाला. ए गप्प बस रे. हे काय नवीन आहे? मास्तरांनो, काय मी काय म्हणते, त्या रस्त्याक माझ्या बारक्याचं नाव देतास काय? नाही म्हणजे बारक्याचा जन्म झालो ना त्याच दिवशी त्या रस्त्यावर पहिल्यांदा खडी पडली होती. ऐक, म्हणजे इतके दिवस रस्ता तयार होत नव्हता म्हणून बारक्यानं ताप घेतला नव्हता. मग आता रोडला नाव काय द्यायचं? बारक्या मार्ग, तापलेला बारक्या मार्ग की बारक्याचा तापलेला मार्ग? ए चिको, चिकू वाण्यात थोबाड फोडतलंय. जास्त वेळ बारक्याबद्दल खरं बोलायला विचारलं नको. मग बारक्याची आई तापू नका, चिडू नका, शांत व्हा. थांबा 1 मिनिट. मास्तरांनो, काय कोको? मी काय बोलतो, असं तर माझ्या काकाचं नाव द्या ना. ऐक, काय झाला, त्यांचा ऍक्सिडेंट थयच झालेला ना त्या रस्त्यावर. मग हे तकडे सगळे बोलले रस्तो बनवूया, मनान रस्तो झालो. त्यांच्या बलिदानामुळे तो रस्तो झालो, त्यांचं नाव देऊया. काय बोलतास? अगं बाय कोको, तुझा काका त्याच्या मस्तीमुळे गेलाय माहितीये तुला. असं बोलतो बघलं बने. अहो सायकलवर हात सोडून हातात धोतर घेऊन फिरत होता. त्याचा धोतर अडकला फांदीत आणि काका गेला दरीत आणि सायकल सरळ घरात गेली. मग घरच्यांना कळलं सायकल याच्यावर तर माणूस कुठे गेला. त्याच्यानंतर शोधाशोध केल्यावर कळलं त्या फडक त्या धोतरानं सांगितलं तुमचा काका दरीत आहे. मग कशाला लिहायचंय नाव यांचं? आज तो बोललो कळलं ना. शांत शांत शांत. म्हणजे मला लक्षात आलेलं आहे आपल्या गावात असा एकही माणूस नाही ज्याचं नाव आपण त्या रस्त्याला देऊ शकतो. आलेलं आहे लक्षात. अस्तर, आपण एखाद्या महापुरुषाचं नाव देऊ, विषय संपून टाकू. नाही नाही, नको नको, तिथेच विषय सुरू होईल. काय प्रत्येकाने महापुरुष वाटून घेतलेले आहेत ना. एका महापुरुषाचं नाव दिलं की दुसरे म्हणणार मग आमच्या महापुरुषाचं का नाही दिलं? त्यांचा चालतो मग आमचा का नाही चाल? हे असलं सगळं काही नकोच. बरोबर नाही, अगदी सगळे बरोबर आहे, माझ्या लक्षात आलेलं आहे. तर या गावचा एक परतम नागरिक आणि सुदृढ माणूस म्हणून मी तुम्हाला एक सूचना करतो की आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना लिहिता वाचता न म्हणा बोलता आलं पाहिजे असं काहीतरी नाव द्या. बरोबर आहे, त्यांना हसायलाय पण बरोबर आहे. माहिती काय, खरंय चांगलं आहे. सरपंच, प्रथम नागरिक ठीक आहे, सुदृढ माणूस काय आहे? कायम सुदृढ असतो ना मग. गप्प बसा जरा. मला काय वाटतं आपण आपल्या या गावच्या रस्त्याला शास्त्रज्ञांचं नाव देऊ. म्हणजे काय होईल ना, शाळेतल्या प्रत्येक मुलाला उत्सुकता निर्माण होईल. अरे हे नाव कोणाचं? मग अभ्यासात येईल, मग त्यांच्या लक्षात येईल की अरे हा या शास्त्रज्ञांनी आपल्या देशासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. मग त्यांना एक वैज्ञानिक प्रेरणा मिळेल आणि त्यांना सुद्धा असं वाटेल की आपण सुद्धा या शास्त्रज्ञासारखं मोठं काहीतरी करावं आपल्या देशासाठी. मास्तरांनो, मग रजनीकांतचं नाव देऊया काय? काय? रजनीकांत. रजनीकांतचं का? त्यानं रोबोट तयार केला ना. ए गधड्या चिको,
त्याने रोबोट नावाचा सिनेमा तयार केला. खराखुरा रोबोट नाही तयार केला. होय काय? शास्त्रज्ञाचं नाव द्यायचंय, कलाकाराचं नाही. हे वेगळं असतं, शास्त्रज्ञ ऐका, शास्त्रज्ञाचा विषय आहे ना, माझ्या काकाचं नाव देऊ का? माझा काका रसायनशास्त्रज्ञ आहे. ए आगाऊ, नवसागर मधून दारू तयार करणाऱ्याला रसायनशास्त्रज्ञ नाही म्हणा. गप्पा बस. एवढा आहे तुझा काका, काही बोलू नकोस त्याच्याविषयी. अरे शास्त्रज्ञ म्हणजे कोण? CV रमण, डॉक्टर होमी भाभा, जगदीश चंद्र बोस. आपण डॉक्टर जयंत नारळीकरांचं नाव देऊया का आपल्या गावच्या रस्त्याला? चालेल 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 चालेल. जयंत नार्लीकरांचं नाव चांगलं, पण जरा त्यांच्याबद्दल काय आम्हाला कळले माहित नाही, जरा सांगितलं तर बरोबर ना, इसकडून सांगा जरा. सरपंच डॉक्टर जयंत नारळीकर हे भारतातले खगोल भौतिक शास्त्रज्ञ होते. हो, खूप मोठा अभ्यास आहे त्यांचा. गेली 4 दशकं ते पर्यायी विश्वविज्ञानावर अभ्यास करत होते. वा वा वा. मार्क्सचे तत्व, क्वांटम कॉस्मोलॉजी, ऍक्शन ऍट द डिस्टन्स फिजिक्स, या सगळ्याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे त्यांनी. खूप मोठे शास्त्रज्ञ होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र रत्न, स्मिथ अवॉर्ड अशा एक ना अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. पण दुर्दैवाने या 20 मे रोजी ते निवर्तले. मला वाटतं आपण ना त्यांचंच नाव आपल्या गावच्या रस्त्याला देऊया, म्हणजे आपण त्यांना एक मानवंदना सुद्धा देऊ शकू. अनुमोदन. एकदम चालतंय, अनुमोदन. हे ठरलं. Correct. मग हे ठरलं. आपल्या गावच्या रस्त्याचं नाव असणार डॉक्टर जयंत नारळीकर मार्ग. चला, आता मी असं जाहीर करतो, ही सभा इथे पहिल्यांदा न भांडता न वाद करता संपली. वा 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 वा, दर्जा सादरीकरण आणि तुम्ही या स्किट मधून मांडलेल्या विचाराला 100% अनुमोदन. वा, सुदृढ परफॉर्मन्स. बघा हा सर काय म्हणतात प्रसाद. अप्रतिम. कार्तिक विश्वामित्रेसाठी टाळ्या. आणि श्रमेश, ला जवाब लिहिलं होतंस. ला जवाब. पहिलंच वाक्य फार इंटरेस्टिंग होतं स्किट मधलं, जे तू बोललास ते काय होतं ते? आयुष्याचा भात झालाय, जो तो येतो तो कालवतो. ला जवाब. आणि सर त्याला ते आत्ता सुचलं सुरू व्हायच्या आधी. ओ हो, नाईस, व्हेरी नाईस. फारच अप्रतिम विचार मांडला गेला. म्हणजे मला असं वाटतं की हा विचार जर आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला आणि जर हे खरंच झालं की रस्त्याला शास्त्रज्ञांची नावं दिली गेली, साहित्यिकांची नावं दिली गेली, तर मला असं वाटतं आपल्या महापुरुषांना थोडी विश्रांती मिळेल. कारण त्यांची इतकी ओढाताण झाली आहे या सगळ्या राजकारणामध्ये की त्यांना सुद्धा थकवा आला असेल विचारांना. त्यामुळे फारच महत्त्वाचा आणि फारच अप्रतिम विचार मांडला गेला या प्रहसनातून, या मंचावरती. ला जवाब सादरीकरण ही सिरीज मला भयंकर आवडते, कारण तुम्ही सगळे इतके एनग्रॉस होऊन कामं करता. आणि पीपी तू ज्या पद्धतीने कॅरी करतोस, म्हणजे तो ह्युमर आणि इन्फॉर्मेशन ॲप्रिशिएबल, म्हणजे ला जवाब. आणि सगळेच म्हणजे अक्षरशः एक वाक्य असतं मोजायला गेलं तर प्रत्येकाला, शिवा काय किंवा रसिका काय, एक वाक्य असतं तुम्हाला. पण आम्ही वाट बघत असतो की तुम्ही सगळे कधी बोलताय, एक वाक्य का होईना पण कधी बोलताय. इतकी मिळून मिसळून गेलेला तुम्ही त्या गावात, आणि त्यामुळे या ग्रामसभेला फार मजा येते. थँक्यू सर. अप्रतिम. सई. सुंदर परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की खूप सुंदर विषय, खूप सुंदर सादरीकरण, आणि कम्युनिकेशन आणि डिस्कशननी कुठलाही जगातला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो हे जर का लोकांपर्यंत पोचलं तर खूप जास्त मजा येईल. पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. मला असं वाटतं की या सिरीजमध्ये तुमच्यातलं एक जरी कोणी नसेल तरी ती सिरीज इनकम्प्लीट आहे. शमेश, मस्त लिहिलं होतंस आणि मस्त संकल्पना, आणि त्याला सुंदर न्याय दिला, मज्जा आली. मंडळी, एक गृहिणी आपल्या मैत्रिणीकडे आली आहे उधारी वसूल करायला. चला बघूयात त्यात तिला किती यश मिळतंय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, आणि कधी गोड कधी तिखट चेतरा भट यांना.
अगं बाई तू अगं काय ग कशी आहेस बरी आहेस ना बापरे किती दिवसांनी कशी आहे का काय ग अगं किती दिवसांनी भेटले तुला कशी इतके तू बस 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 कशी आलीस माझं ऐक हो खूप दिवसांनी भेटलीस तू काय म्हणते आता आल्या आल्या तोंडाचा पट्टा सुरू नको करू अगं बोलू दे ना बोल बाई बोल बोल बोलू दे बोल काय म्हणते बोल वने हा तू माझे फोन उचलणं बंद केलंस मला मेसेजेसला काही रिप्लाय करत नाहीयेस मी काय समजायचं मी काय करू वन्या कसं सांगू तुला चेतूबाई जाऊ दे मी नाही सांगत तुला काय काय बोलणार काय अगं काय ग चेतू नाही डायरेक्ट इकडे निघून यावं मला लागलं मान्य मला कळतंय सगळं ती दुनिया बाई झोलर आहे ग झोलर आहे सगळी दुनिया उठसूट आपला पैसा 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 किती पैसा काय करायचा हा पैसा का मेल्यावर घेऊन जाणार आहे का माणूस पैसा आयुष्यात माणूस की नावाची गोष्ट असते की नाही चेतू पैसा कमवू ग आज आहे उद्या नाहीये परवा नाहीच आहे काय करायचंय पैशाचं तू काय माणसाने नाती जपली पाहिजे ना ग चेतू हा हे तू बोलतेस नाती जपली पाहिजेस हे तू बोलतेस वनिता मला तू इग्नोर करतेस माझ्याशी कॉन्टॅक्ट तोडलास माझे फोन तू उचलत नाहीयेस आणि तू बोलतेस नात्यांबद्दल चेतू बाबा पैशांबद्दल आपण बोलूयाच नको जाऊ दे बोल ऐक 10 महिन्यांपूर्वी तू माझ्याकडनं 10,000 रुपये घेतले होतेस आठवतंय ना आठवतंय ग बाई आठवत अगं ऐकते ग बाई कान तुझ्याकडेच आहे माझा बोल ना घेतले होते आठवतंय मला घेतले होतेस ना एका महिन्यात तू परत देणार होतीस आज देते उद्या देते त्याची 7 तारीख झाली 10 तारीख झाली 17 तारीख झाली तुझ्याकडे पैसे मागून मागून माझी खारीक झाली नाही हसतेस हसत नाही ग बाई सिरियसली बोलते पैसे दे ना वन्या अगं बाई देणार मी का घेऊन का पळून जाणार आहे का पैसे तुझे घेऊन का मरून जाणार आहे पैसे नाही दिली मी अशीच मेले असं होणार नरकात जायचंय मला अख्ख्या महाराष्ट्रात ना ही 3 वाक्य खूप फेमस आहेत हीच उत्तर मी जेव्हा जेव्हा आधी तुझ्याकडे पैसे मागितलेत ना तेव्हा तेव्हा तुम्हाला हीच उत्तरं दिली आहेस अशी नको बघूच माझ्याकडे पैसे कधी देणार आहेस तेवढं सांग देणार ना ग बाई काय सारखा सारखा पैसा 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 करतेस ग काय म्हणजे माझं घरी ना माझा नवरा माझं डोकं खातोय वन्या मी त्याला काय उत्तर देऊ माझा जीव खातो तो येता जाता मला विचारतो मी त्याला काय उत्तर देऊ अगं त्याला आपली मैत्री माहितीये का केवढी घट्ट आहे ती नवऱ्यांना काय कामधंदे असतात का ते तेच करतात ना जाऊ दे ते पैशांचं सोड बाबा मी तुला चहा बनवते इथे बस अगं चहा नकोय मला एक बस इथे मी चहा पिणं सोडलंय आधी बस इथे मी पण बनवणं सोडलंय जस्ट टाइमपास तुला टाइमपास वाटतो नाही बोल मी सिरियसली आली आहे तुझ्याकडे विचार 10 महिने झाले तुला कळतंय का 10 महिने झाले माझे पैसे दे ना ग वन्या पैसे दे ना माझे देणार ग बाई चेतू मी काय पळून चालले का ग चेतू अगं का नाही देत काहीतरी कारण असतील ना बाई चेतू जाऊ दे पैशांचा तू नको विषय काढू मी तर काढणारच नाही काय आपली मैत्री पैशांवर आहे का चालू मला सांग बाई चेतू नाही पैसे कुठून हे बघ मैत्री मी चेतू मला नाही आवडत मला खरं तर का टाइमपास नको करू मी नवीन पाटल्या केल्या चांगल्या आहेत ना कशा सांग ना अगं पण तू पाटल्या केल्यास आता तू माझ्या ना अगं तो ज्वेलर पण म्हणाला तुमच्या सुकुमार हातावर ह्या पाटल्या खूप छान दिसत आहेत सोन्याच्या हो ए बाई या देहावर नकली फुटका मणी सुद्धा नाहीये सगळं सोन्याचं आहे तर मी काय बोलू याच्यावर काय ग कस हे तू असं वागतेस मग कसं मी काय तुझ्याकडे ना ह्या पाटल्या करायला पैसे आहेत पण माझे 10,000 रुपये तू देत नाहीये मला वाटलंच होतं बाई चेतू तुला हेच वाटणार मला हौस आहे या सोन्याच्या पाटल्या घालून फिरायची हौस आहे का मला सांग अगं पण घातले तू विचारलंस मला माहितीये मी घातल्यात जाऊ दे नकोच बोलायला काय आता जाऊ दे
अगं ए हो मला कळतंय तुझे 10,000 द्यायचे बाकी आहेत, पण मी या सोन्याच्या पाटल्या का केल्यात? मैत्रीच्या नात्याने एकदा तरी विचारलंस बाई का केल्यास? माझे पैसे ठेवलेस का? तू बोलूच नको, मीच बोलते बाबा, काय नको. बोल ना, बोल. देणार होते ग, पण परवाचीच गोष्ट आहे. मी निघाले, म्हटलं सकाळी उठूया, आता चल जाऊया चेतू. पै गोळा करून साठवले होते ग 10,000 तुला द्यायला. सकाळीच येणार होते तुझ्याकडे. यायचंच ना देच. अगं फोन केला असतस ना, मी आले असते. वने मी एवढे फोन केले तुला, तू उचलला नाहीस फोन माझा. पण मी आले असते. संध्याकाळी भेटणार होतीस ना भिशीच्या इथे, म्हटलं तेव्हा देऊन टाकू तुला. ते नाही जमलं. तू आली मला कळत नाही. हे आधी बंद करा तू. नाही ग, त्या दिवशी सकाळी दिले असते ना, सुटले असते बाई. ही भुणभुण नसती राहिली माझ्या कानावर. म्हणजे परवा काय झालं, मी सकाळी उठले, म्हटलं चला आता आंघोळ केलीये, चला ह्यांना नाश्ता दिला, मी नाश्ता केला, आता निघूया बाहेर. तर तेवढ्या सासूचा फोन आला. म्हटलं माझ्या दिराच्या मुलाचं लग्न आहे, ये आ बाई, लंकेची पार्वती बनून येऊ नकोस असं म्हणाली. म्हटलं कुठेच सोन आहे माझ्याकडे. हे 10,000 ठेवले, त्याच्या का पाटल्या करू का आता? नवऱ्याला फोन केला तिने, म्हणाली तिला चांगलं सोन्याने मडवा, तो सोने रुपये बॉम्ब भावकीवर फेकून मारा असं म्हणाली. काय? मी म्हटलं अहो कुठेत आपल्याकडे पैसे? ते चेतूसाठी द्यायचे 10,000 तिचे घेतलेत उधारी आपल्याकडे. आता काय सोन्याच्या पाटल्या बनवायच्या का? ऐकलं नाही माणूस, माहितीये का? ते 10,000 टाकले, सोन्याच्या पाटल्या बनवल्या मी. मला द्यायचे होते का तुला पैसे? 10 माझे 10,000 याच्यात टाकले ना, गेले. पाटल्या केल्या. आता 3,000चा हप्ता बसलाय, माहितीये का? आता ते 3,000 देऊ का तुझे 10,000 देऊ? मला कळत नाहीये कुठून देऊ. आता वर्षभर तरी मला 10,000 देता येणार नाहीत तुझे. वर्षभर? अगं नाही ग चेतू, मला द्यायचे होते ग, मी देणार. हे बघ, मी बुडवणार नाही बाई तुझे पैसे. हे बघ, कर्ज असेल ना तर माझ्या घशाखाली अन्न जात नाही बाई. हे बघ, मला झोप लागत नाही, पापडीला पापडी मिटत नाही माझी. शांत मी देणार बघा. शांत हो. काय ग चेतू, पैसा 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 कुठे ठेवायचा? पैसा पैसा काय मंदिराबाहेरचा भिकारी पण कमवतो, तो मैत्री कमवतो नाही ना ग. मी देणार. मला हे बघ, मी तुझे पैसे देणार. ऐक, मला पण आपली मैत्री महत्वाची आहे. मला पण ग, मला नव्हतं यायचं ग खरं तर. मला कळत मी कसं मग. माझा नवरा, माझा पण नवरा ग. अगं येता जाता टोमणे मारतो मला माझा नवरा. म्हणतो तुला व्यवहार ज्ञान नाहीये, तुला व्यवहार शून्य बाई आहेस तू, काय करू मी? आणि मला म्हणाला की तुझी मैत्रीण आहे ना, तुझी मैत्रीण वनिता खरात 1 नंबरची बुडवी बाई आहे. काय करू? मला चांगलं वाटलं. नाही ग, तुझ्याबद्दल बोललं ना, मला नाही आवडलं वन्या. बरोबर आहे ग. मला खरं मला राग येतो. तुला आपल्या मैत्रीत कसं कोण नाही बोलायचं ग कोणी? ठीक आहे ग, ठीक आहे, बोलतात ग लोक. हे बघ, बोलणार ऐक, शांत. हे बघ, बोलणारी लोक बोलतात, बोलणाऱ्यांचं तोंड आहे ते बोलणार, आपण ऐकून घ्यायचं. कशाला त्यांच्यामध्ये बोलायला जायचं? बोलतायत तर बोलू दे ना, आपण कशाला बोलायचं त्यांच्यामध्ये? हे बघ, आपली मैत्री आपल्याला माहितीये, आपला आत्मा आपला सो आपल्याला माहितीये. हा, आपली मैत्री आणि तो वरचा ते सगळं बघून घेतं, दुसऱ्यांना काय बोलायला जायचं नाही. शांत. मला नाही आवडलं, पण तुला मला पण बोललेलं नाही मला नाही मैत्रीत नाही यायचं कोणी. मैत्री मला हो ना बाबू, शांत हो ना, थंड हो तू. ऐक ऐक ऐक, एक शांत हो. आईस्क्रीम देऊ तुला? नकोय मला. थंड 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 होशील. नकोय मला. ऐक, मी आणते आईस्क्रीम आणते. नकोय अगं खा चेतू, मागच्या महिन्यात डबल डोअर फ्रीज घेतलाय, त्याच्यात लावलं होतं काल. आणते थांब. एक मिनिट, इकडे काय? आधी इकडे, आधी इथे माझ्या समोर ये. काय इथे ये माझ्या समोर, इथे ये. काय झालं? आत्ता काय म्हणालीस तू? आईस्क्रीम आणते. त्याच्यानंतर काय म्हणालीस? डबल डोअर फ्रीज घेतलाय मागच्या मला वाटलंच होतं. बस बस. अगं नको, काय बोलूच नकोस. काय हे बघ, हे असंच झालं मागच्या महिन्यात माझं फ्री, असंच झालं मागच्या महिन्यात माझं असंच झालंय. बघ, तू कमी एक्सप्रेशन देते, मी जास्त दिले होते मागच्या महिन्यात एक्सप्रेशन, माहितीये? माझे 10. हे बघ, हे माझं ना नशीब, कोणाच्याच नशिबी येऊ नये, शत्रूच्याही नशिबी हे सगळं येऊ नये बाई. रडू नकोस. ऐक हे नको करू, रडू नको. तुला ना तुझे 10,000 मागच्या महिन्यातच मिळाले असते चेतू. अगं मग मागच्या महिन्यात आमचा जुना फ्रीज डुगू करायला लागला ग, आवाज यायला लागला त्याच्यामधून. मला भीती वाटायला लागली, माहितीये? मी बातम्या पण वाचते ना ते व्हॉट्सअप वरती. म्हटलं एकदा तर काय झालं, ते त्याचा गॅस बिघडला, फ्रीजचा गॅस फुटला, आग लागली, बाई जळाली. बापरे, मला पण असंच झालं बाई. बापरे,
चेतूचे 10,000 देईन आणि माझे तुकडे झालेल्या चेतूला बघवतील का? गप 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 हे बोलू गप्प बस. माझं तसंच झालं ग. माझा नवरा म्हणाला हे गंभीर आहे बाई. म्हटलं घ्या, काय घ्यायचंय तो फ्रीज घ्या, नको माझे तुकडे नका बघू तुम्ही. असं झालं. मग ते 10,000 फ्रीज मध्ये गेले माहितीये. नाही तर मी दिले नसते का ग चेतू तुला 10,000. आई शपथ दिले असते माहित, पण नाही ग. चेतू माझी शपथ तुला घेऊन सांगते, तुला मी देणार. मी तुला 10,000 देणार. माझ्या ना घशाखाली अन्न जात नाही ग बाई. माझा डोळ्याला डोळा लागत नाही कर्ज असला की. माझं काय झालंय माहितीये का वन्या, आज मला माझ्या नवऱ्याने सांगितलं त्या वनिता खरातकडे जा आणि तिच्याकडून काहीही झालं तरी 10,000 रुपये घेऊनच ये, नाहीतर घरात येऊ नकोस म्हणाला. मी काय करू? चेतू त्याला काय जातं का बोलायला, मला सांग. अगं मैत्री आपली आहे. तुला आठवते का मी तुला काय काय करून पैसे दिले, कसे पैसे दिले मी तुला आठवते ना? बाई चेतू अगं माझ्या नवऱ्याला बाईक घ्यायची होती, त्याच्यासाठी आम्ही बाजूला काढून ठेवलेले पैसे आणि तेवढ्यात तुझा फोन आला. आई हो मला माहितीये ग. तेवढ्यात तुझा फोन आला. मी एका सेकंदाचाही विचार न करता तुम्हाला विचारलं का हवेत, कशासाठी हवेत, नाही ना. मी मैत्रीचा विचार केला, त्यातले 10,000 काढून तुला आणून दिले ना मी. आणि आता त्याच्याकडे बाईक नाही ग बिचाऱ्याकडे. त्याला शेअर रिक्षाने जायला लागतो ऑफिसला. तो वैतागतो ना. मग दे ना ग माझे पैसे वन्या, दे ना ग. येणार ग बाबू. चेतू मी काय पळून जाणार का? एक नवरा वैतागतो ग. एक मिनिट थांब. भाजीवाला आहे आता. हा मेला. अगं हा मेला. थांब एक मिनिट. हॅलो, काय रे शान्या, लाज वाटते? लाज वाटते का तुला? लाज. एक मिनिट. किती दिवस झाले? 3 दिवस झाले. तू मला किती रुपये द्यायचे? किती? परवा म्हणालास ना 6 रुपये सुट्टा नाही मी आणून देतो. 6 रुपये ठेवलेस तू माझे. लाज. बापाचे पैसे तुझ्या इथे झाड लागलंय, पैशांचं झाड हलवतो आणि आम्ही तुला आणून देतो. लाज नाही वाटत? घशाखाली अन्न कसं उतरतं रे तुमच्या? डोळ्याला डोळा लागतो कसा तुमच्या? 6 रुपये. अरे पै गोळा करून आम्ही पैसे कमवतो ना, काय कष्ट करतो. बाप रे बाप. नाही तू बोलोही मत. मी तुझ्या बायकोला पाणीपुरी खाताना बघितलंय तिथे. पाणीपुरी खायला पैसे आहेत माझे, 6 रुपये आणून द्यायला पैसे नाहीत तुमच्याकडे. नाही तुझ्या पोराला पण मी आईस्क्रीम खाताना बघितलंय तिकडे. त्याच्यासाठी पैसे तुला 6 रुपये. माझे 6 रुपये मिळाले पाहिजे मला, नाहीतर मी खाली येईन ठेला उचकटून लावीन तुझा सगळा. चल. काय ग डोक्यात जातात ना असली माणसं माझ्या. दुसऱ्यांचे 6 रुपये ठेवलेत, आपल्याला झोप कशी लागते? अशी माणसांना पेटवली पाहिजे, कांडा लावलं पाहिजे यांना. मी तर म्हणते पृथ्वीवरूनच नष्ट झाली पाहिजे. कर्ज घेतात देणार कोण? तू नष्ट हो. मग म्हणजे तू नष्ट हो ना. तू 6 रुपयासाठी त्याचा बाप काढलास ना भाजीवाल्याचा. माझे 10,000 रुपये. वने 10,000 कळताय का तुला? माझा नवरा मला आज घरात घेणार नाहीये, मी काय करू? 10 मी तुझ्यासाठी दिले. त्या भाजीवाल्या बरोबर आपली मैत्री तोडलीस? तो भाजीवाला माझा मित्र आहे, त्याला 6 रुपये सोडायला. मैत्री एक मिनिट. मी तुझ्याकडून जे पैसे घेतलेत ते मी कर्ज नाही समजत बाई. ते आपल्या मैत्रीतला आहे व्यवहार, कर्ज म्हणून नाही. एक मिनिट. कर्ज म्हणून घेतले असते ना तेव्हाच दिले असते बाई. तू काय समजतेस मग तू माझे पैसे? अगं थोडं तरी कर्ज समज ना ग. काय ग अगं चेतू हे कर्ज बाई नाही ग. मला ना कर्ज 10,000 कन्फर्म पाहिजे. कर्ज चिडून 2 मिनिटं. ऐक ना. 2 मिनिटं आले मी. नाही थांब. पैसे आणेल तू. हॅलो. हो मी आले ना आता इकडे. ती वनिताकडेच आहे. मी किती वेळा मगाचपासून मिस कॉल देत आहे. घुरघुर नुसता फोन. काय हो ती आता गेले आत. देईल ती आणून मला पैसे. देते मी. देते तुम्हाला घरी आणून. काय हो शेअर रिक्षानीच येईन. काय 10,000साठी मी हेलिकॉप्टर आणू का? देईन. हो आणते. ती गेली आत. हा ठेवते.
वने 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 काय ग पैसे अगं झोपलीस आज जाऊन मला बाहेर अगं बाहेर ये आधी वनिता खरंच बाहेर ये आधी अगं झोप कशी लागते तुला आता बडबड करते झोप नाही बाई लागत तू झोपलीस आज जाऊन काय तू अगं ऐक ना तुझं माझे पैसे आहेत ग वने नवरा बाईचे तू बास ग बाई हे पैसे माझ्या कानावर पडले ना माझं डोकं जड व्हायला लागतं ग बाई काय पास झाला आता ना मी देते बाई तुझे पैसे जसे येतील ना तसे देते आता बुणबुण नको हाय ग डोकं जड झालं जरा पडते ग मी जा तुम्ही येते नाही माझे पैसे घेऊन येते ग बाई असं आता नको बाई जरा झोपू दे ग मला पैसा 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 काय ग पैशाचं कुठे घेऊ वनी उठ ना अगं माझे पैसे आणायला उठ ना वनी वनी उठ ना ग झोपलेल्याला उठवणं सोपं आहे हे असं झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवणं ना अशक्य आहे वने आता बघ ये तर घरी मैत्री मैत्री करत माझ्याशी दरवाजा ओढून घे हाड ग हाड बाप रे किती तो धगचपणा चेतू तुझी दया आली मला फार मी अजूनही धक्क्यातून सावरली नाहीये बाप रे बाप मग हास्यरसिक्यावर काय म्हणतात प्रसादा पुन्हा एकदा कार्तिक विश्वामित्रेची संकल्पना आणि विजयकुमार राख यांचं लिखाण दोन्ही नावं नव्या नव्याने ऐकू यायला लागलीत आणि ती वारंवार ऐकू येतात ही फार चांगली जमेची गोष्ट आहे. कार्तिक आजच्या 6 स्किट्समधल्या 2 संकल्पना कार्तिकच्या आहेत आणि हा वेग थक्क करणार आहे. कार्तिकचं अभिनंदन आणि विजयकुमार राख यांच्यासाठी पण टाळ्या. चांगला विषय होता, चांगल्या पद्धतीने मांडला तुम्ही दोघींनी. तुमच्या दोघींचं कौतुक, परफॉर्मन्स उत्तम. सई नॅचरल परफॉर्मन्स होता. एकतर मला एक गोष्ट खूप आवडली की 2 खूप एबल आणि धडाकेबाज पोरींच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली आणि ती त्यांनी तेवढ्याच जिद्दीने आणि चिकाटीने पार पाडली. दोघींची ही कामं खूप नॅचरल, फारच छान. म्हणजे कुठल्या तरी घरात डोकावतोय असा आम्हाला फील आला. चेतू तुझी हतबलता आणि त्याच्यातून तू कॉमिक टायमिंग साधलंस ते खूपच अप्रतिम होतं. मला ही जोडी फार आवडली, पुन्हा बघायला आवडेल. मजा आली गाईज, गर्ल्स मजा आली. आणि काही रिॲक्शन्स वनी तुझ्या फार कमाल होत्या, पण तरी अशी मैत्रीण नको ग बाई. थँक्यू गर्ल्स. मंडळी, हास्याच्या या लाटा अशाच उसळत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली तुम्हाला रामराम म्हणण्याची. आता भेटूया पुढील भागामध्ये. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.